आता आंतरराष्ट्रीय पातळीवरील एक महत्त्वाची घडामोड, अमेरिका इराणमध्ये शांतता करार करण्यात आलाय. होर्मुझ सामुद्रधुनी खुली करण्यासाठी आता ट्रम्प यांनी या संदर्भातली घोषणा केली. अमेरिका इराण शांतता कराराची ट्रम्प यांची ही घोषणा आहे. होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा खुली करण्यासाठी मंजुरी देण्यात आली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिका आणि इराणमधील शांतता करार पूर्ण झाल्याची मोठी घोषणा केली. ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत होर्मुझ सामुद्रधुनी कोणतेही शुल्क न आकारता खुली करण्यास तसेच अमेरिकेची नौदल नाकेबंदी तात्काळ हटवण्यास मंजुरी दिल्याचं म्हटलं. महत्वाच्या घडामोडी आंतरराष्ट्रीय पातळीवरती घडतायत. अमेरिका इराणमध्ये शांतता करार करण्यात आलाय. ग्राफिक्सच्या माध्यमातून लेबनॉनसह सर्व आघाड्यावर कायमची शस्त्रसंधी सर्वात महत्वाची घडामोड आहे. कायमची शस्त्रसंधीचा उल्लेख आहे. इराण अण्वस्त्र निर्मिती आता करणार नाही अशा प्रकारचा दावा आता डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. करारात काय आपण संपूर्णपणे पाहतोय, होर्मुझमध्ये इराणला हवी तशी व्यवस्था असेल. अमेरिका होर्मुझमधील नाकेबंदी 30 दिवसात उठवेल. इराणी भूमीतलं सैन्य अमेरिका माघारी बोलावेल. इराणच्या फेर उभारणीसाठी अमेरिका $300 अब्ज देणार. इराणच्या तेल आणि इंधनावरचे निर्बंध सुद्धा हटवले जातील. अमेरिका इराणच्या अंतर्गत बाबतीत ढवळाढवळ करणार नाही. अमेरिका आखातात लष्कर वाढवणार नाही. अमेरिका इराणवर नवे निर्बंध लादणार नाही. या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आंतरराष्ट्रीय अभ्यासक निवृत्त लष्करी अधिकारी सतीश ढगेजी जोडलेत. सतीशजी, लोकशाही मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. आपण पाहतोय महत्वाच्या घडामोडी काल घडल्यात. अमेरिका इराणमध्ये शांतता करार झालाय. मात्र वारंवार एक मत व्यक्त केलं जातं की डोनाल्ड ट्रम्प यांच्या भूमिकेवरती विश्वास किती ठेवायचा हा प्रश्न आहे. आता मात्र करार झालाय. काय वाटतंय आपल्याला, आगामी काळात हे सर्व काही शांतता पूर्ण चालेल का? अमेरिका आणि इराण या दोघांचीही आज घडीची अपरिहार्यता आहे म्हणून दोघांनी करारासाठी संमती दाखवलेली आहे. इराणचं प्रचंड नुकसान झालेलं आहे म्हणून आर्थिकदृष्ट्या आपल्या पदरात काय काय पाडून घेता येईल यासाठी इराणचा प्रयत्न होता आणि बऱ्याच अंशी इराण जे आहे त्यामध्ये यशस्वी त्या ठिकाणी झालेला आहे. दुसऱ्या बाजूला अमेरिकेच्या बाजूने जर आपण पाहिलं तर डोनाल्ड ट्रम्प यांचा राजकीय दृष्ट्या त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय दबावाच्या अनुषंगानं अशा प्रकारचा करार करण्यासाठी जे आहे मागच्या 1.5 महिन्यापासून आटापिटा सुरू होता. आणि आतापर्यंतचा इतिहास जर तुम्ही पाहाल तर JCPOA डेल 2015चा असो ज्यामधून अमेरिका 2018ला बाहेर निघाला, जून 2025चं 12 दिवसाचं युद्ध ज्यामध्ये आम्ही जिंकलो म्हणून अमेरिका म्हटला, पण हाच अमेरिका पुन्हा 28 फेब्रुवारी 2026ला आक्रमण करता त्या ठिकाणी झाला. आणि इनफॅक्ट 28 फेब्रुवारी 2026ला जिनिव्हामध्ये शांतता चर्चा सुरू असताना ती सोडून अशा प्रकारचा हल्ला केला. म्हणजे मुळातच ट्रस्ट डेफिसिट, विश्वासघाताचा डोनाल्ड ट्रम्पचा इतिहास आहे. म्हणून खरोखरच हा करार कितपत त्या ठिकाणी टिकेल, म्हणजे अंतरिम करार तर त्या ठिकाणी होतोय. पहिली गोष्ट तर 60 दिवसामध्ये खरोखरच फायनल डील होईल का याविषयीच माझ्या मनामध्ये साशंकता आहे. आणि हे झालं तरी इस्रायल या सगळ्या कराराला मानेल का आणि तो शांत बसेल का, असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत. पण नक्कीच आज घडीला कमीत कमी मागच्या 107 दिवसांपासून ज्या प्रकारे संघर्षाची परिस्थिती होती ती निवळण्यासाठी सुरुवात झाली असं जर आपण म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. सतीशजी, मुद्दा हा आहे की जरी हा शांतता करार झाला, एक महत्वाचा आणि सकारात्मक पाऊल म्हणता येईल, मात्र डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरती विश्वास किती ठेवायचा हा संपूर्ण जगासमोरचा प्रश्न. आता महत्वाचा मुद्दा हा आहे की हे जे काही सर्व घडामोडी मागच्या 4 महिन्यांपासून झाल्या यामध्ये अमेरिकेने नेमकं काय साध्य केलं असं आपल्याला वाटतंय? माझ्या मते म्हणजे याला खरोखरच आपण ऑब्जेक्टिव्हली जर असेस करायचं ठरवलं तर सगळ्यात पहिली गोष्ट कितीही अमेरिका मागे बॅकफूटवर गेला असं आपण जरी म्हटलं तरी सुरुवातीच्या दिवसांमध्ये जे जबरदस्त नुकसान अमेरिकेनं इराणचं केलं, लष्करी दृष्ट्या खरोखरच इराणची आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, त्यांचे कमांड अँड कंट्रोल साईट याचं प्रचंड नुकसान करण्यामध्ये अमेरिका यशस्वी त्या ठिकाणी झाला. सर्वात महत्वाचं एक प्रकारे जे आहे सिम्बॉलिकली त्याचबरोबर दृष्ट्या अत्यंत महत्वाचा असणारा इराणचा सर्वोच्च नेता अयातुल्ला अली खामेनी, त्याचबरोबर IRGCचे महत्वाचे कमांडर मागच्या काही दिवसांमध्ये टिपण्यामध्ये अमेरिकेला यश मिळालं. सामरिक दृष्ट्या नक्कीच अमेरिकेला मोठ्या प्रमाणामध्ये यश मिळालं, पण असिमेट्रिक वॉरफेअर त्याचबरोबर होर्मुझच्या सामुद्रधुनीला एक प्रकारे भूराजकीय दृष्ट्या
चोक पॉइंट म्हणून अमेरिका इराण वापरेल अशा प्रकारचं स्ट्रॅटेजिक गणित कुठेही अमेरिकेनं केलं नसणार. म्हणून अमेरिकेची सामरिकदृष्ट्या नंतरच्या काही काळामध्ये पिछेहाट झाली. पण असं म्हणणं चुकीचं ठरेल की अमेरिकेला यातून काहीच मिळालं नाही. सुरुवातीच्या काळामध्ये सामरिकदृष्ट्या नक्कीच अमेरिकेनं जबरदस्त असे हल्ले इराण विरुद्ध केले आणि त्यामध्ये यश सुद्धा मिळवलं. नंतरच्या काळामध्ये मात्र जे आहे अमेरिकेची कोंडी झाली हे सत्य आहे आणि कुठेतरी या युद्धामधून माघार घेण्यासाठी डोनाल्ड ट्रम्पला अशा प्रकारच्या करारासाठी राजी व्हावं लागलं. ही एक प्रकारे अमेरिकेची पिछेहाटच आहे असं आपण म्हटलं ते चुकीचं ठरणार नाही. सतीशजी, एक शेवटचा प्रश्न जनसामान्यांसाठी महत्वाचा. आपण पाहतोय जे अमेरिका, इराण, इस्रायल हे जे युद्ध झालं, ज्या काही घडामोडी घडल्या आणि त्यानंतर अनेक देशांमध्ये ज्या प्रकारची महागाई आली, आर्थिक मंदी आली, अनेक देश होरपळून निघाले. आता एक सकारात्मक पाऊल आहे, जर का आपण असं काही मिनिटासाठी विचार केला की सकारात्मक पाऊल पुढे चाललं आणि शांतता करारानंतर पुढे हे युद्ध कुठेतरी थांबेल. मात्र त्यानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवरील ज्या काही घडामोडी घडल्यात, महागाई वाढली, ती पूर्वपदावर येण्यासाठी आणखीन किती कालावधी लागू शकतो? कमीत कमी 6 ते 8 महिन्यांचा कालावधी लागेल अशी अपेक्षा त्या ठिकाणी आहे. यासाठी की हा करार जरी होत असला आणि त्यामधला एक महत्वाचा भाग म्हणजे होर्मुझची सामुद्रधुनी जी आहे ती खुली होण्यासाठी दोन्ही देशांनी सहमती दाखवलेली आहे. पण असं जरी असलं तरी आता या 19 जून नंतर स्वाक्षरी झाल्यानंतर डी मायनिंग ऑपरेशन्स म्हणजे जे मोठ्या प्रमाणामध्ये सागरी सुरुंग इराणनं पेरून ठेवलेले आहेत त्याच्याशी संबंधित डी मायनिंग ऑपरेशन अमेरिका, फ्रान्स, युनायटेड किंगडम यांना करावं लागणार आहे, ज्यासाठी काही आठवड्यांचा कालावधी लागणार आहे. आज घडीला होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या दोन्ही बाजूला शेकडो जहाजं ही अडकून पडलेली आहेत. त्यांची वाहतूक सुरळीत होण्यासाठी कमीत कमी काही आठवड्यांचा कालावधी लागणार आहे. आणि मुळातच या युद्धामधून कतरचं एलएनजी प्रोडक्शन साईटचं जे नुकसान झालेलं आहे, वेगवेगळ्या तेल विहिरींना आगी ज्या लागलेल्या आहेत आणि त्यानुसार ग्लोबल ऑइल सप्लाय जो कमी झालेला आहे तो पूर्ववत होण्यासाठी आणि सगळीच परिस्थिती निवळण्यासाठी कमीत कमी 6 ते 8 महिन्यांचा कालावधी लागेल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. पण ऍटलिस्ट ती सकारात्मक सुरुवात झालेली आहे. होर्मुझची सामुद्रधुनी काही अंशी येणाऱ्या काही आठवड्यांमध्ये खुली होईल अशी अपेक्षा आपण करूया. आणि हा जो दबाव जगाच्या अर्थव्यवस्थेवर आणि त्याहून महत्वाचं भारताच्या अर्थव्यवस्थेवर येत होता तो काही अंशी सैल होईल अशी अपेक्षा आपण करू शकू. नक्कीच सतीशजी, आपण अपेक्षा व्यक्त करू शकतो आणि निदान आपल्याला तो आता रोडमॅप तरी दिसलाय. खूप खूप धन्यवाद सतीशजी, आपण लोकशाही मराठीशी संवाद साधलात त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.